बसणं किंवा जप करणं ह्याच्याने एक मानसिक शांती लाभते आणि त्याच्यातून माझी श्रद्धा वाढत गेली. सासरी आल्यानंतर सासरीचं वातावरण पण अतिशय धार्मिक. घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये गणपती येतात, घट मांडले जातात नवरात्रीचे. आणि ज्या पद्धतीने सासरीसुद्धा मी हे सगळं त्याच वातावरणमध्ये राहिली, हळूहळू श्रद्धा माझी एकदम दृढ होत गेली. आणि आपण मंदिरात जातो किंवा मी तर भारतभर बऱ्याच मंदिरांमध्ये फिरलेली आहे, 4 धाम केलेले आहे, 12 ज्योतिर्लिंग केले, कैलाश मानसरोवर, अमरनाथ, सगळीकडे मी जाऊन आली. तर सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये गेली तिथे अतिशय असं शांती प्राप्त झाली. त्याच्याने मला एक प्रेरणा मिळाली की आपल्या ठिकाणीही असं एक चांगलं स्थान असावं. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की निसर्गरम्य ठिकाणी, तर माझी पहिल्यापासून इच्छा अशीच होती. मी पहिले एक जागा निवडलेली, पण जेव्हा माझे पती हितेंद्र ठाकूर तिथे बघायला आले तर तिकडचं वातावरण अतिशय म्हणजे आपण पॉल्युशनवाला वगैरे म्हणू शकतो. शिवाय मला जलस्रोत जवळपास हवं होतं. तुम्ही या मंदिराच्या पाठी जर बघितलं तर खूप मोठा तलाव आहे. तर ते म्हणाले तुला तुझ्या ज्या कल्पनेत आहे अतिशय निसर्गरम्य शांतीवालं एक धाम झालं पाहिजे, ते इथे होणं शक्य नाही. मी तुला दाखवतो जागा. मग त्यांनी हे जे कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, इथे अप्लाइड आर्ट कॉलेज आहे, तर ही जागा होती आमची. आणि त्यांनी सांगितलं की तू इथे कर, मग जेव्हा तू जाऊन बघ असं सांगितलं. मग मी बघायला आले तर खरोखर मला असं वाटलं की हे तर एक वृंदावनसारखी जागा आहे, तर आपण इथेच मंदिर केलं पाहिजे. आणि सुरुवात केली मंदिराची. आणि खूप सुंदर आहे. मी तेच मगापासून बघतोय सगळीकडे, कारण हल्ली